हिंदू नववर्षाचं स्वागत करत ठाण्यामध्ये भव्य दिव्य शोभायात्रा सुरू झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। भव्य दिव्य अशा प्रकारची रॅली पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर जागोजागी जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं जाताना पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात नवव्य महोत्सवी वर्ष पाहायला मिळतंय यंदाचं आणि लक्षवेधी अशा प्रकारची ही भव्य दिव्य शोभायात्रा ठाण्यातील जाहीर राम मार्ग रोड परिसरातून जाताना पाहायला मिळते। माझ्यासोबत पुण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। ठाण्यामध्ये सुरू आहे आणि कुठेतरी लक्षवेधी अशा प्रकारची ही शोभायात्रा पाहायला मिळत आहे। आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत की काय शुभेच्छा असतील। तर काय सांगाल, नववर्षाचं स्वागत करत पारंपरिक पद्धतीने गेले 24 वर्षांहून अधिक जे आहे भव्य दिव्य अशा प्रकारची ही गुढीपाडव्याची महारॅली पाहायला मिळते। पारंपरिक 25 वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय आणि ही परंपरा आहे, आपली संस्कृती आहे। सगळे आपल्या परंपरेप्रमाणे अगदी लहान मुलांपासून लाडक्या बहिणींपासून आबाल वृद्धांपर्यंत सगळेजण सामील झालेले आहेत। या दिवसाची ठाणेकर वाट पाहत असतात आणि तो दिवस आज या ठिकाणी पाडवा आणि शोभायात्रा म्हणून आपण साजरा करतो। आणि म्हणून ठाणे सांस्कृतिक शहर आहे आणि म्हणून ही संस्कृती जी आहे, ही परंपरा जी आहे ती पुढे नेण्याचं काम, वाढवण्याचं काम ठाणेकर करतात। मी त्यांचं अभिनंदन करतो। नवीन वर्षाच्या ठाणेकरांना, नागरिकांना, राज्याला काय शुभेच्छा असतील, काय नवीन वर्षाचा संकल्प असेल? नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी आणि ही गुढी जी आहे, ही गुढी तुमच्या लाडक्या बहिणींची, ही गुढी लाडक्या भावांची, ही गुढी लाडक्या ज्येष्ठांची आहे, ही गुढी लाडक्या शेतकऱ्यांची आहे आणि त्याचबरोबर ही गुढी आहे विकासाची, ही गुढी आहे समृद्धीची। आणि म्हणून समृद्ध महाराष्ट्र आता थांबणार नाही, हा वेगाने पुढे जाईल। समृद्धीच्या गाडीत बसून विकासाच्या गुढ्या या महाराष्ट्रात उभ्या राहतील आणि म्हणून ही पहिली इनिंग आमची दुसऱ्या महायुती सरकारची आहे। वेगाने आम्ही काम करू आणि या महाराष्ट्राला पुढे नेऊ। नक्कीच माझ्यासोबत बोलण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील आहेत। सर, नववर्षाचं स्वागत भव्य दिव्य असं होताना पाहायला मिळत आहे। आपण देखील जे आहे शोभायात्रेत सहभागी झालेला आहात। परिवहन मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा भव्य दिव्य शोभायात्रेत सहभागी झालेला आहात। ठाणे शहराची ही परंपरा आहे आणि प्रामुख्यानं कोपेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं ही ठाणे महापालिका हद्दीमध्ये काढण्यात येणारं 25 वर्ष आणि गेल्या जवळजवळ 25 वर्षापासून आम्ही या नेतृत्वाखाली शिवसेना या पूर्ण शोभायात्रेमध्ये सामील होत राहते आणि विविध कलागुणांनी नटलेले आपल्याला ठाणेकर बघायला मिळतात। गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण एक दुसऱ्याला शुभेच्छा देतात। आपल्या 3.5 दिवसांपैकी एक ऊर्जा आहे आणि राज्याच्या विकासासाठी शिंदे साहेबांनी जे आतापर्यंत या शोभायात्रेच्या माध्यमातून नमूद केलेलं आहे ते थोडे त्यांनी आखलेलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे महाराष्ट्र हा विकसित करण्याचा प्रयत्न त्यांच्या आणि आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाची गुढी उभारणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलेलं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।